परभणी सामान्य रुग्णालयात दिनांक 13 ऑगस्ट गुरुवार रोजी शासकीय वेळेत 4 तास आंदोलन व रुग्णसेवा बंद, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी लोकशासन आंदोलन पार्टी यांच्यातर्फे करण्यात आली। दैनिकातील प्रसिद्ध व वृत्तपत्रानुसार परभणी सामान्य रुग्णालयातील शालेय चिकित्सक डॉक्टर लखमवार यांच्या निलंबनाचा आदेश मागे घेण्याकरिता डॉक्टरांनी 4 तास आंदोलन केले होते। हे आंदोलन शासकीय नोकरीच्या वेळेत झाले असल्यास येथील रुग्णसेवा बाधित झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या प्रकरणाची चौकशी करावी। महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम 2023 शासकीय सेवा व शिस्तभंग नियमानुसार संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी। लागू झाल्यास गुन्हा नोंदवावा, अन्यथा कायदेशीर आंदोलन करून असा इशारा लोकशासन आंदोलन पार्टी जिल्हाध्यक्ष श्री सचिन काळे यांनी दिला। यावेळी अशोक कराळे पाटील, नितीन रंधे, गणेश पवार, भगवान काळे, राहुल राऊत, सावंत राऊत, दत्ता काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। 13 ऑगस्ट रोजी परभणीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लखमवार यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे अशी बातमी सर्व न्यूजपेपर आणि मिळालेली आहे। त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी शासकीय रुग्णालय सामान्य रुग्णालय परभणी या ठिकाणी काही कर्मचारी आणि डॉक्टरांनी गंभीर आरोप असलेले डॉक्टर शल्यचिकित्सक लखमवार यांचं निलंबन मागे घ्यावं यासाठी शासकीय ड्युटीच्या वेळेत आंदोलन केलेलं आहे। आंदोलनाचं ठिकाण ही रुग्णालय आहे। या रुग्णालयामध्ये अनेक पेशंट्स आहेत, रुग्ण आहेत। त्या ठिकाणी त्यांनी घोषणा दिल्या, शासकीय वेळेत आंदोलन केले। याच्यावरती आमचा आक्षेप आहे की तुम्ही बेकायदेशीर आंदोलन करणारे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी। मुद्दा दुसरा की जी आवश्यक मागणी आहे अत्यावश्यक सेवा अधिनियम मेस्मा अंतर्गत 2003 अंतर्गत यांच्यावर गुन्हे नोंद करावे, शिस्त आणि अपील अंतर्गत गुन्हे नोंद करावे आणि यांनी आंदोलन करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी। एक कमिटी स्थापन करून आणि बेकायदेशीर आंदोलन करणारे गंभीर आरोप असलेले आणि शासनानं वरिष्ठांनी निलंबन केलेल्या अधिकाऱ्याचं निलंबन मागे घ्या हे साठी आंदोलन करणे बेकायदेशीर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, गुन्हे नोंद झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे ही लोकशासन आंदोलन पार्टीची मागणी आहे। बरोबर।